नमस्कार मंडळी, तुम्ही कधी बनवलात का अशी ही उडीदाची पापड म्हणजे लिज्जत पापड आपण म्हणतो. ती पापड अगदी झटपट पळी पापड तुम्ही कधी बनवलात का? बनवला नसाल तर नक्की ट्राय करा. तर मंडळी, इथे आपण आज उडीदाची पळी पापड इथे बनवणार आहोत. तुम्ही कधी बनवला नसाल, अगदी मार्केटपेक्षा भारी लागतो. तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करून घ्या. नवनवीन रेसिपीज मिळवा. तर मंडळी, इथे आपण 1 वाटी मूग डाळ घेतलेला आहोत. तुम्ही इथे पाहू शकता. स्वच्छ साफ करून घेतलेली 1 वाटी मूग डाळ आपण इथे घेतलेलं आहे. ते आपण एका पातेलीत घेऊयात. मी एका स्टील भांड्यामध्ये याला भिजवून घ्यायचे. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याला भिजवायला ठेवायचे. याला पाणी कमी जास्त तुम्ही करू शकता. स्वच्छ 2 पाण्याने धुवून आपण याला रात्रभर भिजू द्यायचं आहे. रात्रभर भिजले की सकाळी आपण याचा पापड बनवणार आहोत. तुम्ही कधी बनवला नसाल, इतकं सोपे पापड आणि एवढी चवीला भन्नाट लागते मंडळी. तुम्ही लिज्जत पापड जे बाहेरून आणता तेही विसरून जाल. त्याच्यापेक्षा भारी आपली ही पापड बनतात. तर मंडळी, इथे आपण स्वच्छ डाळ धुवून घ्यायचे. 2 पाण्याने धुवून आपण हे पुन्हा दुसरं पाणी घालून घेणार आहोत. आता तुम्ही इथे पाहू शकता, डाळ आपण स्वच्छ धुवून आपण पाणी घालून घेतलेले. आता आपण याला रात्रभर भिजवायला ठेवून द्यायचे आणि सकाळी आपण याला वाटून याचा आपण उडीद पापड बनवणार आहोत. चला तर कसा बनवायचा संपूर्ण रेसिपी पहा. एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, इथे मोजून ज्या वाटीने आपण डाळ घेतलेला त्याच वाटीने आपण 3 वाटी इथे पाणी घेतलेलं आहे. आता आपण पुन्हा घेऊयात. कमीत कमी 4 वाटी इथे आपण पाणी घेतलेलं आहे. 4 वाटी आपल्याला पाणी लागतं. 1 वाटीला 4 वाटीचं माप आहे. तुम्ही कोणताही बनवा. जसं रव्याचं बनवू शकता. रव्याचं तुम्ही पापड बनवणार असाल त्यालाही याच पद्धतीने बनवायचं आहे. जर पातळ पळी पापड बनवायचं असेल तर त्याच्यापेक्षा डबल पाणी लागतं. तर इथे आपण जे डाळ आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे. सकाळ झालेली आहे. आता आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण याला मिक्सर भांड्यामध्ये घालूयात. ही पापड झटपट बनतात आणि चवीला खूप छान लागतात मंडळी. तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूपच आवडेल आणि कमेंट करून सांगा की आपली रेसिपी कशी झाली. तर माझी रेसिपी तुम्हाला तर मी दाखवते आहे. तर इथे आपण 1 वाटी उडीद डाळीचं, आता भिजल्यानंतर 2 वाटी उडीद डाळ होतो, तर यामध्ये अर्ध वाटी पाणी घालायचं किंवा 1 वाटी पाणी घालून आपण हे वाटून घ्यायचे. टोटली आपल्याला 5 ते 6 वाटी पाणी लागणार आहे इथे. तर तुम्ही ते पाहू शकता, एकदम घटसर अशी आपली पेस्ट झालेली आहे. आता जे डाळ आहेत तेही आपण मिक्सर करून घेऊयात. सगळी डाळ आपण मिक्सर करून घ्यायचं. एकदम पातळ आणि बारीक असा आपण मिक्सर करून घेणार आहोत. तर तुम्ही ते पाहू शकता, एकदम व्यवस्थित मिक्सर झालेलं आहे. आता आपण यामध्ये पुन्हा 1 वाटी पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचे. खूप घटसर आहे, याला पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता याला मस्त फिरवून घेऊयात. व्यवस्थित हलवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आपल्याला. इथे तुम्ही पाहू शकता, ही पापड तुम्ही वर्षभर ठेवू शकता. एकदम भन्नाट अशी लागतात. तुम्हालाही खूपच आवडेल. ही अशी रेसिपी आहे मंडळी. तुम्ही कधी केला नसाल तर ह्या उन्हाळ्यात नक्कीच ट्राय करा. तर इथे आपण लसूण घेतलेले आहेत. लसूण 15-16 पाकळ्या लसूण यामध्ये घालून घेणार आहोत. याच्यामुळे काय होतं, एकदम चव याची अप्रतिम अशी होते. मस्त ठेचून घ्यायचे, बारीक बारीक कुटून घ्यायचं किंवा मिक्सर लावून घेतलात तरी चालेल. आता आपण यामध्ये खारी पापड घालून घ्यायचे. 1 चम्मच खारी पापड घालून घेतलं. जे लसूण आपण पेस्ट करून घेतलं ते लसूण आपण यामध्ये घालून घ्यायचे. त्यानंतर आपण चिली फ्लेक्स यामध्ये घालून घेऊयात 1 चम्मच. सगळं आपण 1-1 चम्मच यामध्ये घालून घेतलं. 1 वाटीला 1-1 चम्मचच लागतो, हे आपला अंदाज आहे. 2 वाटीला 2-2 चम्मच आपण सगळं घालून घ्यायचं, खारी पापड, चिली फ्लेक्स काहीही. तर आता आपला जे पेस्ट झालेलं आहे ते आपण हळूहळू घालून घ्यायचं आहे. मस्त पाणी तापल्यानंतरच उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हलवत राहायचं आहे. अजिबात नॉनस्टॉप हलवत राहायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता, या पद्धतीने नॉनस्टॉप हलवलात तर आपली ही पापड अजिबात तुटणार नाहीत आणि एकदम गाठी वगैरे अजिबात होणार नाहीत. तुम्ही ते पाहू शकता, या पद्धतीने आपण हलवून घेतलं. आता स्लो फ्लेमवर आपण याला शिजवून घ्यायचे. 10 मिनिटासाठी आपण याला शिजवून घ्यायचं आहे आणि
मस्त अशी तयार होते. लवकर लवकर घट्ट व्हायला लागते ही पापडची जी डाळ आहे ती एकदम लवकर लवकर घट्ट होते, पटकन फुगते. इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपण हलवत राहायचं आहे. याला मस्त शिजूपर्यंत आपण थोडंसं हलवत राहणं गरजेचं आहे. आणि सुरुवातीला जेव्हा आपण पीठ घालतो त्यावेळेस जास्त हलवावं लागतं आपल्याला. तर इथे पाहू शकता या पद्धतीने तयार होतो आपला हळूहळू अजून 10 मिनिट आपण याला शिजवायचं आहे, हलवत राहायचं आहे आपल्याला कंटिन्यू. तर आता आणखीन थोड्याशा वेळाने 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा घट्टसर होत आलेला आहे आपला हा पीठ. पळी पापडसाठी एकदम परफेक्ट होत आलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता. आणखीन 1 ते 2 मिनटासाठी याला शिजवून घ्यायचं आहे. स्लो फ्लेमवर आपण याला शिजवून घेणार आहोत. खूप जास्त वेळ न लावता अगदी स्लो फ्लेमवर आपण याला शिजवून घेणार आहोत. मस्त शिजलं तरच आपल्या पापड्या चिरणार नाहीत आणि मस्त झाले होतील. आणि जर आपण लवकर नेलात तर काय होणार, पापड आपले चिरून जातील. व्यवस्थित शिजलं तरच आपला पापड मस्त होतील. तर इथे तुम्ही पाहू शकता हलवत राहायचे, अजिबात खाली चिटकू द्यायचं नाही आहे याला. आता इथे झालेलं आहे आपलं. तुम्ही हे अशी पापड नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूपच आवडेल. तुम्ही कधी विचार केलात का इतका झटपट आणि पटकन बनणारी ही रेसिपी तुम्ही कधीच ट्राय केला नसेल तर नक्की ट्राय करा. तर इथे पाहू शकता घटसर अशी झालेली आहे. आता आणखीन झाली की नाही कसं चेक करायचं ते तुम्हाला दाखवते. पीठ शिजलं आहे की नाही ते तुम्हाला दाखवते. तरी मंडळी इथे पण जे चमचा आहे त्याला आपण एक लाईन वळून पाहायचं. जर इकडून तिकडं गेलं नाही, लाईन तशीच राहिली तर आपली ही पीठ तयार आहे असं समजायचं. आता इथे मस्त हलवून घ्यायचं या पद्धतीने. आता आपला पीठ तयार झालेला आहे. आता आपण याला प्लॅस्टिकचा कागद आपण घालून मग आपण त्यावर पापड घालून घेणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी तयार झाली ही आपला हा पीठ एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता. तुम्ही कधी खाल्लात का मंडळी या पद्धतीने? कधी बनवलात का? कधी ऐकलात का? आजपर्यंत तुम्ही ही रेसिपी पहिल्यांदाच पाहताय असं मला वाटतंय. आणि मीही रेसिपी पहिल्यांदाच ट्राय केला आहे, पण एकदम परफेक्ट असा झालेला आहे. तर मंडळी आता आपण गॅस बंद करून घेतला. आता आपला असा परफेक्ट बॅटर तयार झाला. आणि मंडळी तुम्ही ही रेसिपी कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, नवनवीन रेसिपीज मिळवा. तर आता आपण उडीद पापड आपण घालून घ्यायचे. इथे तुम्ही पाहू शकता मोठे हवे असल्यास मोठ्या आकारात घालू शकता. तर मी ते मोठ्या आकारात घालून घेते. छोट्या आकारात पण घालू शकता, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घालू शकता. खूप जास्त पातळ बनवायचं नाही, जाडसर असला तरच आपला पापड तयार होतो. तर मंडळी तुम्ही हे ट्राय करा. 2 दिवस उन्हामध्ये वाळवायचे, मस्त पापड तयार होतात. तर मंडळी सगळ्या पापड आपण घालून घेतल्या. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूयात नवनवीन रेसिपीसोबत. बाय बाय.